जॉब प्लस स्टडी बॅलन्स करण्यासाठी काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. फिक्स रुटीन बनवा मित्रांनो. ऑफिसचे ठरलेले तास, अभ्यासाचे तास आधी वेगळे ठरवा. उदाहरणार्थ सकाळी 1-2 तास अभ्यास, ऑफिसनंतर 2-3 तास अभ्यास तुम्ही करू शकता. प्रायोरिटाईज करा. अभ्यासातील महत्त्वाचे टॉपिक्स आधी पूर्ण करा. शॉर्ट टाईममध्ये जास्त आउटपुट देणारे विषय निवडा. स्मॉल टार्गेट्स ठेवा. दररोजचे छोटे गोल्स ठेवा. उदाहरणार्थ 10 पेजेस वाचायचे आहेत मला, 20 MCQ सोडवायचे. यामुळे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य टिकते. वीकडेज आणि विकेंड्सला व्यवस्थितपणे डिवाईड करा. वीकडेज ऑफिसमुळे कमी वेळ मिळतो, त्यामुळे फक्त रिव्हिजन किंवा छोटे छोटे टास्क तुम्ही करू शकता. विकेंड्सला डिटेल स्टडी, मॉक टेस्ट, मोठे टॉपिक्स कव्हर करा. ऑफिसमध्ये थोडा पण फ्री वेळ जर तुम्हाला मिळतो आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ऑडिओ लेक्चर्स, पॉडकास्ट, रेकॉर्डेड नोट्स तुमच्या विषयासंबंधी, तुमच्या अभ्यासासंबंधी तुम्ही ऐकू शकता. डिजिटल टूल्स वापरा. टू डू लिस्ट ॲप्स, रिमाइंडर ॲप्स जसं गुगल कीप, नोशन अशा पद्धतीचे ॲप्स तुम्ही वापरू शकता. हेल्थकडे लक्ष द्या. पुरेशी झोप घ्या. 6 ते 7 तास झोप ही आवश्यक आहे. एक्झरसाइज, मेडिटेशन नक्की करा, ज्याच्याने आपली एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढतं. डिस्ट्रॅक्शन्सपासून वाचवा स्वतःला. सोशल मीडिया, गेमिंग, मोबाईलचा अतिवापर हे कमी करून टाका. स्टडी टाईमला मोबाईल सायलेंट मोडमध्ये ठेवा. सपोर्ट सिस्टीम खूप महत्त्वाची असते मित्रांनो. फॅमिली मेंबर्स, क्लोज फ्रेंड्सला तुमच्या शेड्यूलबद्दल सांगा, जेणेकरून डिस्टर्ब होणार नाही. सेल्फ चेक आणि रिव्हिजन. प्रत्येक आठवड्याला छोटा टेस्ट घ्या स्वतःचा. कसा प्रगती आपली चालू आहे, बरोबर आपण काय चुका करत आहोत, याबद्दल सेल्फ ॲनालिसिस हे खूप गरजेचं असतं.